वळत पुढच्या बातमीकडे शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालय हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। गंभीर अवस्थेतल्या एका चिमुकल्याच्या उपचारादरम्यान रुग्णालयातला कथित गैरसोयींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या मुलाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातल्या व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। उपचाराऐवजी सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप केलाय। हा व्हिडिओ जो कधीचा आहे या संदर्भात अद्याप माहिती समोर आली नाही, मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। एनडीटीव्ही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। सफाई मत मारो, ये आपका लोग आप लोग जितना लापरवाही करो ना, मुझे मालूम पड़ रहा है। सीरियस कंडीशन में बोल रहे हो, साइन लेके जाओ। क्या आपका कोई जिम्मेदारी नहीं आप लोग का? हाँ, बच्चा सीरियस है, छोड़ के गायब हो जा रहे हो। वो किस हालत में है? 1 मिनट। क्या किस हालत? चिल्लाओ नहीं, वो किस हालत में आप देखो। चिल्लाओ नहीं, कुछ हो जाएगा तो काटूंगी नहीं वीडियो। वो देख रहे हो मैं किस तरह देख रहे हो आप। भाग जा रहे, सिस्टर का पता नहीं, आप लोग का पता नहीं। सफाई मत मारो। हाँ, सफाई मत मारो। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, नेमकं काय घडलं होतं या संदर्भात काही कळतंय का? दीपाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हा चर्चेत आहे आणि या हॉस्पिटलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक महिला जी आहे आपल्या लहान मुलाला घेऊन बसली आहे आणि या व्हिडिओमध्ये अस्पष्ट आरोप करण्यात आलाय की तो बाळ गंभीर आहे, परंतु डॉक्टर आणि नर्स त्या बाळाकडे लक्ष देत नाही। मुलाची जी आई आहे तिला सायनमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे आणि गंभीर आरोप करण्यात आले आहे। शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे आरोप होत आहे की हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीये आणि एखादा रुग्ण आला तर त्याला सायनमध्ये पाठवले जाते आणि ज्या दिवशी रमेश म्हात्रेचा प्रकरण घडला होता त्या दिवशी देखील असाच प्रकार केल्याने हे सर्व प्रकार घडल्याचे आरोप केला जाते। मात्र हा जो नवीन व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये दिसत आहे की कशा प्रकारे एका लहान मुलाला तिची आई घेऊन बसली आहे आणि डॉक्टर दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आहे। आता हा नवीन व्हिडिओ कधीचा आहे या संदर्भात अद्याप नेमकी करून काही खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र हॉस्पिटलमध्ये जे सुविधा मिळत नाहीये रुग्णांना त्याचा एक उदाहरण आता आपल्या समोर आला आहे। दीपाली, अमजद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।